नमस्कार, मी डॉक्टर स्मिता तरटे। आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज। जर आपण नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। समोर पाहता बस पत्रकार दिनाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्वसामान्य आणि समोर बसलेले श्रीगोंदा तालुक्यातील सर्व पत्रकार बंधू आणि बंधू, खरं तर एकाच विषयावर एक तासामध्ये दोनदा एकाच माणसाने बोलणं, शुभेच्छा देणं तितकंसं ते हे नाही, परंतु आता तशी परिस्थिती निर्माण झाली आणि म्हणून शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी मी उभा आहे। खरं तर 6 जानेवारी 1832 या दिवशी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पणचा पहिला अंक प्रसिद्ध केला आणि ते त्याचे जनक म्हणायचं पत्रकारितेचे कदाचित, आणि म्हणून त्याचा जन्मदिवस म्हणून 6 जानेवारी दरवर्षी पत्रकार दिन साजरा केला जातो। खरं तर तुम्हा सर्वांना बोलवण्याची 1 महिना झालं तयारी करत होतो किंवा आमचं बोलणं चालू होतं आणि मग 6 जानेवारीला बोलवा, आपण चर्चा करू की मी आता चार्ज घेऊन 2.25 वर्ष झालं। तुम्ही सर्वांनी गेल्या 2.25 वर्षामध्ये महाविद्यालयाला अतिशय छान पद्धतीनं मोलाचं सहकार्य केलेलं आहे। कुठलीही निगेटिव्ह न्यूज ज्याला म्हणतो आपण, अशा प्रकारची तुमच्याकडून या महाविद्यालयाविषयी आजपर्यंत आलेली नाही। खरं तर ते तुमचं मोठं योगदान आहे, कारण मुलं प्रवेश घ्यायला जे येतात ते येताना या बातम्या त्यांनी वाचलेल्या असतात, कुठं काय घडतं कुठं काय घडतं, आणि त्यामुळे गेल्या 2.25 वर्षात खरं तर मस्के साहेबांच्या काळातसुद्धा तुम्ही महाविद्यालयाला नेहमीच साथ करत आलेला आणि म्हणून तुमचे आभार मानावे। कारण प्रत्येकाला फोन करून आभार मानण्यापेक्षा मी म्हटलं पत्रकारिता दिन जो आहे त्या दिवशी सगळे एकत्र आले। खरं तर आमची चर्चा होताना नक्कीच आपल्याला वाटलं नव्हतं एवढा उदंड प्रतिसाद तुम्ही द्या। तुमच्या त्या प्रतिसादामुळे आम्हाला आता एक प्रकारची नवीन ऊर्जा मिळाली आणि म्हणून तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात। पत्रकार दिनाच्या निमित्तानं मी महाविद्यालयाच्या वतीनं रयत कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा या विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू आदरणीय डॉक्टर ज्ञानदेवजी मस्के साहेब, या महाविद्यालयाची महाविद्यालय विकास समिती त्याचे चेअरमन आदरणीय बबनरावजी पाचपुते साहेब, आदरणीय बाबासाहेबजी बोस, आदरणीय राहुलदादा जगताप, आदरणीय महावीर पटवार आणि महाविद्यालय आणि महाविद्यालयाचे सर्व काही जे स्टेक होल्डर्स आहेत त्यांच्या वतीनं लोकशाहीमधला हा जो पिलर आहे पत्रकारिता, लोकशाही टिकवण्यासाठी, लोकशाही बळकट करण्यासाठी, लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी तुमचं नेहमीच अनन्यसाधारण महत्त्व असतं आणि त्यामुळं सरकार आणि लोक यांच्यामधला दुवा साधण्याचं तुम्ही काम करता। आता आम्ही आणि समाज, महाविद्यालय आणि समाज यांच्यामधला दुवा तुम्ही अतिशय छान पद्धतीनं साधण्याचा प्रयत्न करताय आणि म्हणून मी या दिनाच्या निमित्तानं मी तुम्हा सर्वांना महाविद्यालयाच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो आणि तुम्ही आल्याबद्दल आभार मानून मी या ठिकाणी थांबतो। थँक्यू व्हेरी मच। पत्रकार दिनाच्या निमित्तानं महाराजा शिवाजीराव शिंदे महाविद्यालयामध्ये उपस्थित असलेले सर्व पत्रकार बांधव यांचं महाविद्यालयाच्या वतीनं माननीय प्राचार्य साहेब यांच्या वतीनं मी मनपूर्वक
हार्दिक स्वागत करतो. बाळशास्त्री जांभेकरांचा जन्मदिवस, त्याचबरोबर दर्पण नावाचं वर्तमानपत्र बाळशास्त्रींनी याच दिवशी सुरू केलं आणि म्हणून पत्रकार दिन महाराष्ट्रात साजरा होत आहे. आपल्याही महाविद्यालयामध्ये मोठ्या थाटात संपन्न झाला. महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर महादेव जरे सर यांनी सांगितलं की सर्व पत्रकार बंधूंना आपण बोलूया, त्यांच्याशी संवाद साधूया आणि छोटेखानी त्यांचा सन्मान करूया आणि म्हणून हा समारंभ आयोजित केला. या समारंभाला अनेक पत्रकार बंधू आलेले आहेत. काही पत्रकारांचा आपण सन्मान केलेला आहे. पण जे आता नवीन आलेले आहेत त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो आणि नावं वाचतो. त्यांनी जे यायचे